नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज या ठिकाणी ITIचा 2024चा रिझल्ट लागलेले आहे. तो कशा पद्धतीने पाहायचा याच विषयी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तुमचा रिझल्ट कसा पाहायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर NCVT MIS पोर्टलवर या वेबसाईटवर रिझल्ट देण्यात येत होता, पण आता या ठिकाणी बदल करून स्किल इंडिया डिजिटल या पोर्टलवर या ठिकाणी रिझल्ट देण्यात येत आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम याची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे स्किल इंडिया डिजिटलची, या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता. आता PRN नंबर जो काय असतो तुमच्या हॉल तिकीटवरचा रोल नंबर या ठिकाणी फिल करायचा असतो. जर तुमच्या हॉल तिकीटवर तुम्ही जर बघितलं रोल नंबरच्या पुढे, तर त्या ठिकाणी बघा 00230827 असं एक्स्ट्रा त्या ठिकाणी तुमचा नंबर असेल, तर या ठिकाणी 00 कॅन्सल करून तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे कॅपिटल आर केल्याच्या नंतर तुमचा जो काही नंबर आहे तो नंबर या ठिकाणी तुमचा हॉल तिकीटवरचा रोल नंबर जसेच्या तसं या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्यानंतर खाली जे दिलेले तुम्हाला मित्रांनो तुमचा डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमची हॉल तिकीटवर जे डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ ऍज इट इज या ठिकाणी फिल करून घ्यायचंय. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. चला तर मी या ठिकाणी मी लवकरात लवकर फिल करून घेतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जसंही सबमिट बटनवर क्लिक करता, या काही तुमचा जो काही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येता. आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर तुमचं या ठिकाणी तुमचं नाव वगैरे या ठिकाणी दाखवण्यात येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तुमचा डॅशबोर्ड असेल, ट्रेनिंग डिटेल्स, आणि खाली जर बघितलं या ठिकाणी रिझल्ट, तर या व्ह्यू रिझल्टला तुम्हाला या ठिकाणी आल्याच्यानंतर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा कोर्स कोणता, ट्रेड कोणता, शिफ्ट कोणती, त्यानुसार. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं व्ह्यू रिझल्ट, तर या व्ह्यू रिझल्टला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, काही जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पाहाव्यास मिळेल. आता या ठिकाणी जर बघितलं आपण मित्रांनो, या ठिकाणी विषय देण्यात आले जसं ट्रेड प्रॅक्टिकल, ट्रेड थिअरी, एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट. टोटल 600 मार्काचा पेपर आहे. 600 मार्कापैकी यांना 534 मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं तर या कॉलम मध्ये जे दिसत आहेत मित्रांनो, ते हे आहेत मिनिमम पासिंग मार्क्स, हे येते मॅक्झिमम मार्क्स. म्हणजे ट्रेड प्रॅक्टिकल 250 मार्काचा होता, त्यापैकी पासिंगसाठी मार्क्स होते 250. टोटल यांना मिळालेले, तुम्हाला जे काही पेपरमध्ये मिळालेले मार्क्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शो होतील. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुमचा रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी मित्रांनो जर याचे जर पर्सेंटेज जर काढायचा आपण विचार केला, तर पर्सेंटेज कशा पद्धतीने काढायचं असतात ते थोडंसं या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी सांगून देतो, कारण की या ठिकाणी पर्सेंटेज या ठिकाणी शो केलेलं नसतं. बघा, पर्सेंटेज ज्यावेळेस काढतो आपण त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला जे मार्क्स भेटलेले आहेत ते टोटल मार्क्स पैकी या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. जसं या ठिकाणी जर आता बघितलं आपण, या ठिकाणी 534 मार्क्स भेटलेले आहेत, तर 534 भागिले 600 केल्याच्या नंतर आपल्याला जो काही रिझल्ट आहे त्याला गुणिले 100 करायचं आहे. आता 100 केल्याच्या नंतर जे काही रिझल्ट येईल मित्रांनो, या ठिकाणी यांची टक्केवारी असेल. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टक्केवारी काढू शकता. मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांचा रिझल्ट या ठिकाणी पाहता येईल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, कारण की ITI रिलेटेड व्हिडिओ मी अशाच प्रकारे या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.